नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात एका दुःखद बातमीने. शेकापचे ज्येष्ठ नेते एन डी पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत. कोरोना नियम पाळत अंत्यसंस्कार आज पार पडलेले आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन डी पाटील यांचं कोल्हापुरात निधन झालं. उपचारादरम्यान वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पीडित शोषितांसह शेतकऱ्यांचा बुलंद आवाज काळाच्या पडद्याआड गेलाय. एन डी पाटील यांच्या जाण्यानं महाराष्ट्रातल्या चळवळ्यांचा आधार गेला. त्यांनी महाराष्ट्रातल्या अनेक लढ्यांचं नेतृत्व केलं. बेळगावमधल्या मराठी बांधवांच्या अन्यायाला त्यांनी वाचा फोडली. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एनडींनी अर्थशास्त्रात एम ए केलं आणि त्यानंतर पुणे विद्यापीठातून LLBची पदवी घेतली. त्यानंतर ते अध्यापन क्षेत्रात कार्यरत होते. बोलूयात, आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याबरोबर आहेत. वैभव, पुन्हा असा आवाज, या आवाजातला व्यक्ती होणे नाही. वैभव, अत्यंत पहाडी आवाजाचं व्यक्तिमत्व होतं आणि ज्या पद्धतीने त्यांनी 70 वर्ष समाजकारण केलं, शोषित वंचित असतील, शेतकरी असतील, या सगळ्यांसाठी त्यांनी जे लढे उभारले, लढ्यांचं नेतृत्व केलं, ते वादातीत होतं. अजित पवार हे त्यांच्याबद्दल बोलताना असं म्हटले की राज्याचा एकही मुद्दा होता जो एन डी पाटील यांचं म्हणणं टाळू शकत होता. जे विषय ते मंत्रालयामध्ये घेऊन यायचे किंवा सरकारकडे घेऊन यायचे, त्या विषयांचा इतका चोख अभ्यास त्यांनी केलेला असायचा की कितीही इच्छा असली तरी समोरच्यांना त्यांच्या समोर बोलणं अशक्य व्हायचं कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि हे ते त्यांचं म्हणणं जे ते पूर्ण केल्याशिवाय इतर कोणाचं ऐकूनही येत नसायचे. अत्यंत करड्या स्वभावाचे एनडी ज्या पद्धतीनं लढले, कोल्हापूरचं टोलचं आंदोलन असेल किंवा शेतकऱ्यांची अनेक आंदोलनं असतील, सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी कापूस एकाधिकारशाही ची जी योजना आणली होती खरेदीची, या योजनेमुळे शेतकऱ्यांना मिळालेले पैसे असतील, असे अनेक वेगवेगळे विषय आहेत जे 70 वर्षाच्या राजकारणात एनडी सरांनी मांडले. 18 वर्ष ते विधान परिषदेत होते. कोल्हापूरमधून त्यांनी विधानसभेतून प्रतिनिधित्व केलेलं होतं आणि 2 वर्ष ते सहकार मंत्री सुद्धा पुणे सरकारमध्ये राहिलेले होते. या सगळ्या काळामध्ये त्यांनी ज्या ज्या पद्धतीनं काम केलं, जे लढे उभारले आणि हे लढे निर्णायक टप्प्यावरती नेऊन यश मिळवलं. 4 मागण्या शेतकऱ्यांसाठी करायच्या आणि 2 मान्य झालं की आंदोलन मागे घ्यायचं, अशी यशस्वी खेळी ते दरवेळी आंदोलनाच्या वेळी करायचे. आणि सगळ्यांना ते ज्या बैठकांना जातील, जिथे जिथे जातील, तिथे त्यांच्या करड्या व्यक्तिमत्वामुळे प्रचंड दरारा त्यांचा असायचा, धाक असायचा. जोपर्यंत एनडी सर बोलतायत तोपर्यंत कुणीही, अगदी राज्य सरकारचे मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील, हे कुणीही मध्ये बोलत नसायचे. ज्यावेळेस एनडी सर त्यांचं म्हणणं पूर्ण पटवून देतील त्यानंतरच इतर जे आहेत मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री सुद्धा असतील ते बोलू शकायचे. आणि प्रचंड प्रचंड जनसमुदाय लाभलेले आणि या सगळ्यांचं म्हणजे शोषितांचं, वंचितांचा एक आवाज म्हणून एन डी पाटील यांच्याकडे बघितलं गेलं. कोणत्याही विषयाला घेऊन अगदी शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा करणं आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी सतत आंदोलनाच्या माध्यमातून पुढे असणं, ही एन डी पाटील यांची खासियत होती. म्हणजे अध्यापन क्षेत्रापासून तर राजकीय पटलापर्यंत, राजकीय पटलावरती सुद्धा समाजकारणच त्यांनी केलं, राजकारण बिलकुलच नाही. त्यामुळे एन डी पाटील कायम आपल्या स्मरणात राहतील. रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदापासून तर थेट राज्याचं मंत्रिपद इथपर्यंत त्यांचा प्रवास हा जनसामान्यांसाठीच राहिला आहे. आपण पाहतोय की शेकापचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन डी पाटील अनंतात विलीन झालेत. कसबा बावडा इथल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान एन डी पाटील यांचं मूळ गाव असलेल्या सांगलीतल्या वाळवा तालुक्यातील ढवळी गावात शोककळा पसरली आहे. एन डी पाटील यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण गावात शोकाकुल वातावरण असून शेतकऱ्यांना, तिथल्या गावकऱ्यांना अश्रू अनावर झालेत. त्यांच्या निधनाने लढाऊ, पुरोगामी, विचारवंत आणि वंचित शोषित यांचा पाठीराखा हरपल्याची भावना व्यक्त होते. या शाळेमध्ये दाजींचं शिक्षण पूर्ण इथंच झालेलं आहे. त्यानंतर बालपण या गावातच गेलेलं आहे. दाजींनी या शाळेसाठी, गावासाठी, परिसरासाठी, जिल्ह्यासाठी अगदी भरपूरच काम त्यांनी केलेलं आहे आणि आज सगळा गाव पूर्ण शोककळेत आणि दुःखात आहे. तिथे
हुतात्मा सुरेश कुमार पाणी पुरवठ्याची ही संस्था स्थापन झाली, पाणी पुरवठा. ती दाजींच्या माध्यमातून झाली आणि त्या संस्थेचं गावाचं 900 एकराचं 800 एकराचं क्षेत्र पूर्ण ओलीचा खाली आलं आणि त्यानंतर आता गावाची स्कीम 16 लाखाची आता कोटीच्या घरात आहे आणि संपूर्णपणे गावाचा कायापालट पाणी पुरवठ्याच्या ह्याच्यामुळे झालेला आहे. पुढे आपण पाहणार आहोत बातमी औरंगाबादमधनं. संत एकनाथ रंगमंदिराच्या खाजगीकरणाचा वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. संत एकनाथ रंगमंदिर नाट्यगृह खाजगीकरणाला मनसेचा विरोध आहे. 10 कोटी खर्च करून सज्ज केलेलं नाट्यगृह महापालिका खाजगी तत्वावरती देणार आहे. नाट्यगृह खाजगी तत्वावर देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केलाय. नाट्यगृहाचं खाजगीकरण केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा मनसेने दिलेला आहे. मनसेतर्फे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी या नाट्यगृहाच्या खाजगीकरणाला विरोध केला. औरंगाबाद शहरामध्ये संत एकनाथ नाट्यगृह थोडा आता वादग्रस्त ठरू लागलेला आहे. माझ्या पाठीमागे जो मंच दिसतोय त्या मंचावर विनोदी, राजकीय, वादग्रस्त सगळी नाटकं झाली. अनेक दिग्गज कलाकारांनी या ठिकाणी आपली कला मांडली. आता याच नाट्यगृहाच्या खाजगीकरणाबद्दल एक वेगळं नाट्य सुरू झालेलं आहे. हे नाट्य असं आहे की या नाट्यगृहाची पूर्ण दुरुस्ती करण्यासाठी जवळपास 10 कोटी रुपये खर्च महानगरपालिकेने केला आणि 10 कोटी रुपये खर्च केल्यानंतर महानगरपालिकेला आता वाटायला लागलं की हे नाट्यगृह आता खाजगी व्यक्तीच्या हातात आपल्याला चालवायला दिलं पाहिजे. आता हे नाट्यगृह म्हणजे कलावंत प्रेमी असतील किंवा कलेवर प्रेम करणारे नागरिक असतील त्यांच्या आस्थेचा विषय आहे. त्याचमुळं आता नागरिक सुद्धा या खाजगीकरणाला विरोध करू लागले. मग आता या नागरिकांच्या भावनेला मनसेने साथ दिली आणि मनसेने या नाट्यगृहाच्या खाजगीकरणाला विरोध केलेला आहे. माझ्यासोबत मनसेचे जिल्हाध्यक्ष जे आहेत सुमित खांबेकर या ठिकाणी आहेत. बसा सुमित, आपण नाटकासारखं बसून बोलू कारण हे एक नाट्य सुरू होणार आहे. आता एकंदरीतच आपण बघितलं एवढं सुंदर नाट्यगृह झालेलं आहे, आधी पण फार चांगलं चाललेलं आहे. मग आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं काम का? खाजगीकरणाला तुमचा विरोध का? नाही, मुळामध्ये माझा प्रश्न एवढाच होता की ज्यावेळेस आपण 10 कोटी रुपये खर्च केलेला आहे, म्हणजे 10 कोटी रुपये रंगरंगोटी खुर्च्यांसाठी खर्च झाला, हे अमाऊंट जर आपण बघितलं तर ही खूप प्रचंड मोठी अमाऊंट आहे. एवढ्या याच्यामध्ये जागा घेऊन एखादं नवीन नाट्यगृह उभं झालं असतं. परंतु आम्ही असा विचार केला की चला शहरासाठी हे गरजेचं आहे. 10 कोटी रुपये खर्च करून झाल्यानंतर ह्याचं खाजगीकरण हे करतायत. 2017ला ज्यावेळेस हे सगळं काम सुरू झालं होतं त्यावेळेस 2 कोटी रुपयाची अमाऊंट होती. ती अमाऊंट सत्ताधाऱ्यांनी आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी चिरीमिरीसाठी ही 10 कोटी रुपयावर नेली. आता एवढं झाल्यानंतर हे पुन्हा खाजगीकरण करताय म्हणजे दुरुस्तीत खाजगी लोकांकडे करून OTTवर द्यायला पाहिजे. 100% माझं असं म्हणणं होतं की ज्यावेळेस जर तुम्हाला खाजगीकरण करायचं होतं तर BOT तत्वावर अटी शर्ती घालून त्याच वेळेस केलं असतं ना. महानगरपालिकेचे जनतेच्या खिशातले 10 कोटी रुपये कशाला तुम्ही घातले? आणि जर त्यावेळेस झालं असतं तर आज हा खर्च वाचला असता ना. आणि मला मुळामध्ये हाच प्रश्न पडला की तुम्ही आता खाजगीकरण करता काय? जर समजा दिल्लीमध्ये किंवा इतर ठिकाणी सरकारी गोष्टींचा चांगला वापर करून तिथं सुसज्ज काम होऊ शकतं, तर ह्या अधिकाऱ्यांमध्ये अशी अवस्था काय की ह्यांना असं वाटतं की हे चांगलं राहूच शकत नाही. बरं, याच्यामध्ये आता वादाचा विषय असा आहे की ही जी खुर्ची आपण बघतोय ही खुर्ची 10,000 रुपयाची दाखवली महानगरपालिकेने. तुला काय वाटतं असंच यामध्ये पैसा गबन केला गेला? नाही, म्हणजे मी आता बघा तुमच्या समोरच आहे, ही 10,000ची खुर्ची लोकांनी येऊन बघावी की हिच्यामध्ये असं काय आहे. तरी मी असा विचार करतो की चला या शहरासाठी हे नाट्यगृह गरजेचं आहे, त्याच्यामुळे आम्ही ह्याही गोष्टी ऍडजस्ट केला. अहो बाहेर जर आपण बाजारामध्ये ह्या गोष्टी केल्या, कुठलाही सर्वसामान्य नागरिक केला, 2-2.5 हजार रुपयाच्या वरती हिची किंमत नाही हो. 10-10 हजार रुपये ह्यांची कॉस्ट. पण असं फार काही वेगळं लुक चेंज झाला आहे? कारण मी पण या नाट्यगृहाशी अनेक वर्षांपासून जुळलेला आहे. फक्त नवीन खुर्च्या दिसत आहेत, बाकी मंच तसाच आहे, बाकी सगळं. ज्या पद्धतीने आम्ही ह्याचा सगळा अभ्यास केला, त्यांनी सांगितलं की AC बदलले किंवा ग्रीन रूम्स तयार केल्या, साऊंड सिस्टीम बदललेली आहे किंवा पडदे बदललेले. आम्ही असा विचार करतो की सगळ्या अँगलनी विचार केल्यावर आम्हाला कलावंतांना किंवा इथल्या नागरिकांना ह्या नाट्यगृहाची अत्यंत गरज आहे. म्हणजे काही काही लोक तर असे देखील बोलतात की तुम्हाला खायचे आहे ना पैसे तुम्ही खा, परंतु ही नाट्य चळवळ, ही कलावंतांची चळवळ तुम्ही एकदा चालू करा म्हणून लोकांनी हे पण ऍडजस्ट केलं. पण तुम्हाला हे समोर तुमच्या समोर याचं उदाहरण आहे की 10,000 रुपयाची नुसती खुर्ची कशी हालती येते. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. त्यामुळे आता इथे नाटकाचे प्रयोग सुरू होण्या अगोदरच राजकीय पटलावरती आता पहिला अंक जो आहे
त्याची नांदी झाली असं आपण म्हणूयात. जाऊया सिद्धार्थ गोदामकडे याविषयी अधिक बोलण्याकरता. सिद्धार्थ, सुमित खांबेकरांचा हा प्रश्न सगळ्यांनाच पटण्यासारखा आहे आणि याबद्दल सगळे सहमत असू शकतात की सुरुवातीला तुम्ही जनतेच्या करातनं मिळालेल्या पैशातनं 10 कोटी रुपये खर्च करता, हे नाट्यगृह अगदी सुस्थितीत आणता आणि त्यानंतर ते खाजगी करण्याच्या दृष्टीने म्हणून कोणाला तरी चालवण्याच्या बद्दलचा गोंधळ घातला जातो. हे नेमकं का? मग असं असतं तर सुरुवातीलाच BOT तत्वावरती त्याबद्दलचं टेंडर काढून याबद्दलचं काम करणं आवश्यक होतं. निश्चित विशाल, आपल्याला माहिती आहे की प्रत्येक नाटक हे 2 अंकी किंवा 3 अंकी असतं. तर हे संत एकनाथ रंगमंदिराचं जे काही खाजगीकरणाचं नाटक आहे हे 3ऱ्या अंकामध्ये आलेलं. कारण पहिला अंक जो आहे सुरू केला होता तो प्रशांत दामले यांनी. कारण प्रशांत दामले यांनी, आपल्याला आठवत असेल की एक व्हिडिओ दाखवला होता सगळ्या त्या ठिकाणी कशी ग्रीन रूमची अवस्था आहे, बाथरूम कशा आहेत, खुर्च्या कशा आहेत. त्यानंतर खऱ्या अर्थाने चर्चा सुरू झाली आणि मग नंतर या रंगमंदिराची दुरुस्तीचा नाटकाचा दुसरा अंक सुरू झाला. आता रंगमंदिर तयार आहे. आता 3रा अंक सुरू होतो तो खाजगीकरणाचा. निश्चितपणे मनसेनी आणि जे काय कलाप्रेमी नागरिकांनी जे काय प्रश्न विचारलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत विशाल. जर 10 कोटी घालायचेच होते तर तुम्ही खिशातून का घातले, जनतेचे का घातले? म्हणजे BOT वर तुम्ही खाजगीकरणाला ज्याला कुणाला चालवायचं असेल त्यांनी हे सगळं दुरुस्त करून चालवावं. हा मुद्दा पटण्यासारखा आहे. दुसरा महत्त्वाचा गोष्ट अशी आहे की जर खाजगी लोकांच्या हातामध्ये जर हे गेलं तर सर्वसामान्यांना परवडेल असे तिकीट त्या ठिकाणी आधी महापालिकेच्या वतीने ठेवले जायचे. आता जर खाजगी लोकांच्या हातात गेलं तर त्या तिकीटचा दाम किती राहील? सर्वसामान्य लोक मग नाटक बघायला येतील का? मग नाट्य चळवळीचा बट्ट्याबोळ होईल का? किंवा त्या ठिकाणी लग्न सुद्धा लावले जातील का? हा सगळा प्रश्न नाट्य रसिकांच्या मनामध्ये आहे. आणि संत एकनाथ रंगमंदिर ही एक चळवळीची भूमी राहिली आधीपासून. कारण त्या ठिकाणी नाट्य चळवळ मराठवाड्यातली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुजली. अनेक लहान मोठे कलावंत त्या ठिकाणी आले. त्या कलावंतांना बघून औरंगाबादमध्ये आता नवीन पिढी कलावंतांच्या बाजूने उभी राहिलेले नवीन कलावंत घडतात. तर याला कुठेतरी आळा बसू शकतो, नाटकं महाग होऊ शकतील. त्यामुळे मनसेनी हे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी जो आहे विरोध केलेला आहे. नुसता मनसेचा विरोध नाही, यामध्ये नागरिकांचा विरोध आहे, यामध्ये नाट्य कलावंत असतील किंवा त्यांचे नाट्य कलावंत प्रेमी असतील या सगळ्यांचा विरोध आहे. आता मी जसं म्हटलं की या खाजगीकरणाच्या नाट्याचे 2 अंक संपलेले. आता 3ऱ्या अंकात आपण आलेलो आहोत. आता या 3ऱ्या अंकामध्ये खरंच काय होते पाहणं गरजेचं आहे. क्लायमॅक्स खरंच खाजगीकरण होतं. 3ऱ्या अंकातला नायक जो आहे तो आपल्या भूमिकेवरती, म्हणजे तो नायक म्हणजे कोण तर औरंगाबादकर आपल्या भूमिकेवरती ठाम राहील की काही झालं तर या नाट्यगृहाचं खाजगीकरण आम्ही होऊ देणार नाही. बघूयात या लढ्याला कितपत यश येतंय. पण न्यूज 18 लोकमत वारंवार याविषयी महापालिकेला प्रश्न विचारत राहील. धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर आपण बघूया बातमी आहे कोकणातनं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4 नगरपंचायतीत मतदान पार पडलंय आणि या निवडणुकीच्या माध्यमातून नितेश राणे पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये सक्रिय झालेत. नितेश राणेंनी मतदानाच्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांना प्रोत्साहित केलंय. त्यामुळे आज राज्यात नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडतात. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4 नगरपंचायतींमध्ये मतदान पार पडतंय आणि या निवडणुकीच्या माध्यमातून नितेश राणे पुन्हा एकदा जिल्ह्यात सक्रिय झाले. नितेश राणेंनी मतदानाच्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांना प्रोत्साहित केलं. नगरपंचायतीच्या उर्वरित 4 जागांसाठी जी निवडणूक आहे ती निवडणूक प्रक्रिया आज सकाळपासून सुरू झालेली आहे. मी आता आहे देवगडमध्ये आणि देवगडमध्ये जे मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रावर आता मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मात्र दुपारची वेळ असल्यामुळे काही मतदार राजा जो आहे हा कमी प्रमाणात दिसून येत आहे. वैभववाडी नगरपंचायतीसाठी आज 392 मतदान करणार होते. त्याचप्रमाणे देवगड नगरपंचायत हद्दीमध्ये 2800 मतदार, तर दोडामार्ग नगरपंचायतीसाठी 602 आणि कुडाळ मतदारसंघासाठी 3269 मतदार जो आहे तो मतदार राज्य आपला हक्क बजावणार आहे. त्याचप्रमाणे वैभववाडी नगरपंचायतमधील प्रभाग क्रमांक 3, 5 आणि 15 आणि 16 यासाठी मतदान होणार आहे. तर देवगड नगरपंचायत हद्दीत 4, 5 आणि 7 अशा प्रभागामध्ये मतदान होणार असून दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये 1, 4, 8 आणि 10 या प्रभागामध्ये मतदान होणार आहे. आमदार नितेश राणे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या या देवगडमध्ये आता हे मतदान होत असून आता काही वेळापूर्वी आमदार नितेश राणे यांनी या मतदारसंघाला भेट दिली होती आणि आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. मात्र पत्रकारांशी बोलण्यास
त्यांनी टाळाटाळ केली. एकूणच या संपूर्ण निवडणुकीचा उद्या जो आहे तो निकाल आपल्याला पाहायला मिळणार आहे. राणे विरुद्ध शिवसेना असा हा जो वाद असेल किंवा काय असेल, तिथे एकूण चित्र जे आहे ते उद्या स्पष्ट होईल. विशाल रेवडेकर, सिंधुदुर्ग. यानंतर जाऊयात पंजाबमध्ये. आपचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार भगवंत मान हे आपचे पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत. आम आदमी पार्टीने पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाबाबत पसंतीच्या उमेदवाराबद्दल जनतेचा कौल मागितला होता आणि त्यात सर्वाधिक लोकांनी भगवंत मान यांच्या नावाला पसंती दिली होती आणि त्यामुळे केजरीवाल यांनी भगवंत मान यांना पंजाबचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता वर्तवली जाते. अपने रिस्पॉन्स दिए, उसमें कई लोगों ने मेरा नाम डाल दिया. मैंने शुरू में ही कह दिया था भी मैं रेस में नहीं हूं, तो उन वोट्स को हमने इनवैलिड डिक्लेयर कर दिया. जिसने कहा भाई अरविंद केजरीवाल, उसको हमने साइड कर दिया. उन सारे वोट्स को जो बचे, उसमें 93.3% लोगों ने सरदार भगवंत मान का नाम लिया. त्यामुळे पंजाबच्या निवडणुकीपूर्वी आता सध्या आपण बघतोय प्रचाराची रणधुमाळी जी आहे ती जोरदार होताना दिसते. यामध्ये आम आदमी पार्टी देखील काटेकी टक्कर देऊ शकतो असं म्हटलं जाते. एकीकडे काँग्रेसच्या वतीनं चन्नी यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुन्हा एकदा म्हणून त्यांचा चेहरा पुढे घोषित करण्यात आलेला आहे, आणण्यात आलेला आहे आणि त्यात आता आपच्या वतीनं एक लोकांमधनं पोल घेण्यात आला. फोनच्या माध्यमातून लोकांचा कौल जो आहे तो जाणून घेण्यात आला आणि यामध्ये मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून चेहरा म्हणून माजी खासदार आपचे माजी खासदार भगवंत मान यांना पंजाबवासियांनी पसंती दिली आहे. त्यामुळे आता भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून आम आदमी पार्टी तिथं निवडणुका लढणार आहे. बघूयात, कदाचित त्यांचा चेहरा पदासाठी म्हणून पुढे आणून यात काही ट्विस्ट निर्माण होतोय का आणि पंजाबवासीय त्यांना कौल देत आहेत का हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीला पंजाबमध्ये म्हणजे लोकसभेची निवडणूक असो वा विधानसभेची निवडणूक असो या दोन्ही निवडणुकांमध्ये काही जागांवरती का होईना आम आदमी पार्टीला यश मिळालेलं आहे. म्हणून तिथे आम आदमी पार्टीचा एक मतदार वर्ग आहे आणि यंदाचा तो मतदार वर्ग अधिक विस्तीर्ण प्रमाणात पुढे येऊन त्यांच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणतोय का हे बघणं महत्त्वाचं आहे. याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसच्या राजवटीत एकूणच मुख्यमंत्रीपद कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडनं चन्नी यांच्याकडे जाणं आणि त्यानंतर एकूण वेगवेगळ्या घडामोडी घडणं यावरनं मोठी चर्चा आहे. पुढे पाहूया, 23 जानेवारी हा जो दिवस आहे तो पराक्रम दिवस म्हणून जाहीर करावा अशी मागणी करण्यात येते. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. प्रजासत्ताक दिन सोहळा जो आहे तो 23 जानेवारीपासून सुरू होतो आहे आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी याबद्दल जाहीर केलं की हा दिवस जो आहे तो आता यापुढे आपण जर लक्षात घेतलं तर पराक्रम दिवस म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. पराक्रम दिवस म्हणून यापुढे आता देशामध्ये तो साजरा करण्यात येईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी याबद्दल जाहीर केलेलं आहे, तशी घोषणा केली आहे. चित्ररथांवरही राजनाथ सिंग यांनी स्पष्टीकरण दिलं. चित्ररथ निवड प्रक्रिया जी आहे ती पारदर्शक पद्धतीने करण्यात आली आहे आणि तज्ज्ञ व्यक्तींकडून चित्ररथांची निवड करण्यात आल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, येत्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 23 जानेवारी हा जो दिवस आहे म्हणजे या दिवसापासून खरं तर हा सोहळा जो आहे तो सुरू होतो, तर हा दिवस जो आहे 23 जानेवारी तो आता पराक्रम दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. आणखीन काय म्हटलंय संरक्षण मंत्र्यांनी? प्रशांत, तुला माझा आवाज येतोय? कदाचित प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी जे आहेत नवदिल्लीचे त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाही, पण पुन्हा एकदा बातमीवरती आपण नजर टाकूयात. 23 जानेवारी हा पराक्रम दिवस म्हणून यापुढे देशात साजरा करण्यात येईल. तसा हा दिवस पराक्रम दिवस म्हणून जाहीर करण्यात आला आणि खुद्द संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी याबद्दलची घोषणा केली आहे.
यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बत्तीस जिल्हे, 106 नगरपंचायती, 2 जिल्हा परिषदा, चांदा ते बांदा निवडणुकीचा रणसंग्राम.